नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अरुंधतीचं आता आयुष्यात एक आनंदाचा क्षण येणार आहे. त्याचबरोबर अनिरुद्ध हा संजनाला जाब विचारत आहे. संजनाला तो विचारत आहे की तू इतक्या चीप लेवलला का गेलीस? याच्या आधी एवढं घाणेरडं कांड केलेलं होतं, ते मीठ टाकलेलं होतं त्या स्पर्धेच्या वेळेस, तेवढं पुरेसं नव्हतं का? आणि आता पुन्हाही तू तीच गोष्ट केलेली आहे. तुला कळतंय का तू काय करत आहेस? असं म्हणत अनिरुद्ध तिला जाब विचारत असतो. तेव्हा संजना म्हणते, मी काहीही केलं तरी प्रत्येक वेळेस तीच जिंकत आहे, सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे होत आहे. काहीही झालं तरी मला तिला हरवायचं आहे आणि मी गप्प बसणार नाही. अनिरुद्ध म्हणतो की एवढ्या चीप लेवलला जाऊन वागू नकोस, तूच तोंडावर पडत आहे. पण संजना मात्र ऐकायला तयार नसते. संजनाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी अरुंधतीला मी तिची लायकी दाखवणार आहे आणि संजना म्हणते की मी त्याचसाठी प्रयत्न करणार आहे. हे सगळं संजना बोलत असते. त्याचवेळी अनिरुद्ध तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की तुझं चुकतंय, तू अशा पद्धतीने वागू नकोस. पण संजना मात्र ऐकायला तयार नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पा त्याचबरोबर आरोही यश बसलेले असतात आणि अरुंधती धावत तिथे येते. अरुंधती म्हणते की आप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर आरोही आणि यश म्हणतात काय झालं आई? तेव्हा अरुंधती सांगते की फूड कॉर्पोरेशनकडून लेटर आलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा आपलं रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे. आता जेव्हा अरुंधती हे सर्व सांगते तेव्हा आप्पा त्याचबरोबर आरोही यश यांना खूप आनंद होतो आणि अरुंधतीलाही खूप आनंद झालेला आहे. ते सगळेजण खूपच खुश आहेत. म्हणजेच अरुंधतीच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचे चांदणे आलेले आहेत आणि अरुंधतीच्या आयुष्यात हा क्षण आलेला आहे. तोही फक्त आणि फक्त बाप्पाच्या कृपेने अरुंधतीच्या आयुष्यात हा सुखाचा क्षण आलेला आहे. यश आणि आरोही हे दोघंही खुश झालेले आहेत आणि म्हणजेच अरुंधतीचं रेस्टॉरंट हे आता पुन्हा सुरू होणार आहे आणि सगळेजण खूपच खुश झालेले आहेत. तर इकडे अरुंधतीने अशोकला घरी आणलेला आहे आणि सर्वांच्या समोर तिने संजनाच्या विरोधात जे पुरावे आहेत ते सादर केलेले आहेत. तर हे सगळं कसं घडतं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलच्या अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सिरियलच्या अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्याकडे येईल. इकडे अरुंधतीने अशोकला आणलेला आहे आणि अशोकला ती विचारते की मला सांग नक्की काय घडलेलं आहे. जेव्हा ती अशोकला म्हणते की मला आत्ताच्या आत्ता सांग की काय घडलेलं होतं, म्हणून हे सगळं घडलेलं आहे आणि कशामुळं तुला असं वाटलं की हे तूच केलेला आहे, याबद्दलचा पुरावा जेव्हा अशोकला मागतात तेव्हा अशोक म्हणतो की आहे माझ्याकडे पुरावा. याच मॅडमनी हे सगळं केलेलं आहे कारण त्यांनी यासाठी मला पैसे दिलेले होते. मग सगळ्यांना प्रश्न पडतो की हा असं का बोलतोय? हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा अशोक सांगू लागतो की हो, कारण या मॅडमनी मला दिलेले आहेत पैसे आणि त्याचबरोबर त्यांनी मला हेही सांगितलं होतं की त्या मला पैसेही देणार आहेत आणि वडापावची गाडीही टाकून देणार आहेत. पण त्यांनी मला वडापावच्या गाडीचे पैसे दिले, पण त्यानंतरचे जे पैसे मला देणार होत्या त्या पैसे त्यांनी मला दिलेले नाहीत. संजना मात्र गप्प बसणारी नसती. तर संजना म्हणते पण मी हे सगळं तुला करायला सांगितलं, याचा पुरावा काय तुझ्याकडे? उद्या अरुंधती कोणालाही आणेल आणि इथे सर्वांच्या समोर उभे करेल आणि सांगेल की आता ह्या व्यक्तीनं सांगितलंय की संजना खोटारडी आहे, हे सगळं संजनाने केलेलं आहे. असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र अशोक म्हणतो की मी खोटं बोलत नाहीये, मी खरं तेच सांगत आहे आणि हे सगळं मला याच मॅडमनी करायला लावलेलं होतं. कांचन, आप्पा, अनिरुद्ध सगळ्यांना तर धक्का बसलेला असतो आणि सगळेजण म्हणत असतात की हे काय ऐकतोय आपण, कारण सगळ्यांना कळतच नसतं की हे काय होतंय नक्की. कारण एवढ्या खालच्या लेवलला जाऊन संजना वागेल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं आणि संजनाने ते केलेलं असतं. तिची लायकी देणं सोडलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं कसं घडतं हे अशोक सर्वांना सांगत असतो. अशोक म्हणतो की जेव्हापासून अभि सर जॉईन झाले तेव्हापासून ते आमच्यावरती खूप अरेरावी करायचे आणि ते
आमच्यावरती अरेरावी करायची ते मला अजिबात आवडायचं नाही. कारण अरुंधती मॅम आल्या आणि त्यानंतर अभि सर आले. मग मी एकदा दीपकसोबत बोलत होतो आणि रेस्टॉरंटच्या बाहेर आम्ही बोलत होतो आणि त्याचवेळी या मॅडम तिथं आलेल्या होत्या आणि त्यांनी आमचं बोलणं ऐकलेलं होतं. मी दीपकला सांगत होतो ते अभि सर आलेले आहेत आणि मॅडमच्या बाबतीत ते अरेरावी करत आहेत. दीपक मला म्हणालेला होता की काळजी करू नको, आपण मॅडमना ह्या सगळ्या गोष्टी सांगूया. परंतु मी दीपकला म्हटलं की नाही, कारण मॅडमचाच हा प्लॅन असणार आहे. एकाने ओरडायचं, एकाने आपल्यावर अरेरावी करायची आणि एकाने समजून घ्यायचं. मला आता असं वाटतंय की हे सगळं जे आहे ते मॅडमच घडवून आणत आहेत, मॅडमनाच असं वाटत आहे. त्यामुळं असं काही होणार नाही. दीपकने मला खूप समजवलं होतं, पण मी मात्र त्याचं बोलणं अजिबात ऐकलेलं नव्हतं. मी तेव्हा त्याला सांगितलेलं होतं की नाही, काही झालं तरी हे सगळं मॅडमच करत आहेत. आता मलाच काहीतरी वेगळं शोधायला पाहिजे, कारण यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला या गोष्टीचा त्रास होत आहे. मॅडम आपल्यावरती अरेरावी करणार आणि आपण मात्र त्यांचं ऐकून घ्यायचं. आणि त्यांच्या मुलाने पण तेच केलेलं आहे. हे सगळं जेव्हा मी सांगत असतो तेव्हा हे सगळं त्या मॅडमने ऐकलेलं होतं, संजना मॅडमनी. आणि त्या तिथे आल्या आणि मला म्हणाल्या काय झालं, काय प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा तो म्हणाला की तुम्ही इथे काय करताय, म्हणजे तुमचा काय संबंध आहे, तुम्ही का माझ्याशी बोलताय. हा प्रश्न जेव्हा त्यांनी मला विचारलेला तेव्हा मी त्यांना म्हटलं, तेव्हा त्या मला म्हणाल्या की कसं आहे, तुमच्या ज्या मॅडम आहेत ना अरुंधती मॅडम, त्यांच्याबद्दल माझ्याही मनात राग आहे. त्यांनीही माझ्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे आणि तुलाही त्यांचा राग आहे ना, तर आपण एकत्र येऊन काहीतरी करूया, तू माझी मदत कर, मी तुझी मदत करते, असं त्या मला म्हणाल्या. तेव्हा त्या म्हणाल्या की तुला काय करायचं आहे, तुला एक काम करायचं आहे माझ्यासाठी, मी तुला वडापावची गाडी टाकायची ना तुला, त्यासाठी मी तुला मदत करते. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं पण हे नक्की तुम्ही का करणार आहात. तेव्हा त्या मला म्हणाल्या की ते माझं वैयक्तिक कारण आहे, तुला त्याचे पैसे मिळतील आणि त्याचबरोबर वरून आणखी पैसे देईल, म्हणजे तुझा वडापावचा बिझनेस सुरळीत चालू होईपर्यंत तुला त्याची मदत होईल, असं त्या मॅडमनी मला सांगितलेलं होतं. असं सगळ्यांच्या समोर अशोक सांगत असतो. आणि त्याचबरोबर संजना मात्र तोंडावर पडलेली असते, परंतु संजनाच्या डोक्यात आणखी काहीतरी चालू असतं. कारण तिला असं वाटत असतं की फक्त एवढ्यावरच नाही तर ह्याच्याकडे पुरावा काहीच नाही, मी याला पैसे दिलेले आहेत. अशोक म्हणत असतो, त्यांनी मला सांगितलं की फूड क्रिटिकवाले तुमच्याकडे येणार आहेत ना, त्यावेळेस फक्त तुला एकच काम करायचं आहे, त्या मॅडमच्या डिशमध्ये म्हणजे अरुंधती मॅडमनी जे जेवण बनवलेलं आहे त्या डिशमध्ये तुला फक्त एक झुरळ टाकायचं आहे आणि काम फत्ते, त्यांनी मला सांगितलेलं होतं. पण मलाही सुरुवातीला पटलं नव्हतं, पण मलाही राग येत होता, मलाही बाहेर पडायचं होतं, माझ्या स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं. त्यामुळं मी विचार केला की ठीक आहे, एवढ्याशा कामाचे जर मला एवढे पैसे मिळणार असतील तर मी ते करेल. आणि मग त्यासाठी त्या मॅडमनी मला वडापावची गाडी सुरू करण्यासाठी पैसेही दिले आणि मी त्या फूड क्रिटिकमध्ये आल्यानंतर त्या प्लेटमध्ये ते झुरळ टाकलं. तर इकडे तेव्हा जेव्हा अशोक हे सर्वांना सांगत असतो तेव्हा संजना म्हणते पण या सगळ्याचा पुरावा काय आहे तुझ्याकडे. त्यावरती अशोक म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे, कारण मला माहिती होतं तुम्ही माझ्याशी नवीन आहात, तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे, मग तुम्ही मला नक्कीच अडकवू शकता या सगळ्यामध्ये. त्यामुळं मी तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं होतं आणि त्या सगळ्या बोलण्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, माझ्या मोबाईलमध्ये तो पुरावा आहे. जेव्हा सर्वांच्या समोर अशोक हे म्हणतो तेव्हा मात्र संजनाची चांगलीच फाटलेली असते. संजनाला धक्का बसलेला असतो की आपण कोणत्या गोष्टीत अडकत चाललेलो आहे. एवढासा मुलगा हा पण आपल्याला अडकवतोय, या गोष्टीचा संजनाला खरंच खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आणि संजनाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं आपण काय करून बसलेलो आहे, तिला कळत नसतं. त्यावेळेस ती म्हणते की फक्त या गोष्टीमध्ये मी एकटीच नव्हते, तर तुझा मुलगा अभिही होता आणि अभिनयही हे सगळं करण्यासाठी मलाच प्रोत्साहन दिलेलं होतं, एवढं लक्षात असू दे अरुंधती. तेव्हा अरुंधती म्हणते हो बरोबर आहे, तू आता कोणाचीही नावं घेशील. आणि अभि तिथं समोर येतो आणि म्हणतो काय बोलतेस, कारण जेव्हा तू मला संजना हे सांगितलेलं होतं तेव्हा मी तुला स्पष्ट नकार दिला होता. कारण मी जेव्हा तुझ्या रेस्टॉरंटमध्ये आई कामाला आलो तेव्हा संजना मला म्हणालेली होती की बरं झालं तू त्या रेस्टॉरंटमध्ये कामाला गेलेला आहेस, त्यामुळं आपल्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी करता येईल. संजना हे सर्व सांगत असते आणि म्हणत असते की तुझ्या मुलालाच तुझ्या आयुष्यातलं सुख बघवत नाही आहे तर बाकीच्यांनी काय करायचं. असं जेव्हा संजना सांगत असते तेव्हा अभि मात्र टरकलेला असतो. अभिला कळायचं बंद झालेलं असतं, आपण पुन्हा तोंडावर पडतोय की काय आणि आईच्या पुढं आपण पूर्णपणे वाईट ठरणार आहोत असं अभिला वाटू लागतं. तेव्हा अभि म्हणतो की आई नाही, मी माझी स्वतःची शपथ घेऊन सांगतोय की मी असं काही केलेलं नाही आहे. त्यावेळेस
मी संजनाला नकार दिलेला होता. संजनाला सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी एवढ्या खालच्या लेवलला जाऊन मी कधीही वागणार नाही. आणि त्याचबरोबर तिने मलाही हा पर्याय सांगितलेला होता, पण मी तिचं अजिबात ऐकलेलं नव्हतं. असं म्हणत अभिने आता इकडे संजनालाच तोंडावर पाडलेलं असतं आणि त्याचबरोबर संजना मात्र पाहतच राहते. आणि अभि आता अरुंधतीची माफीला मागू लागतो. अभिचं असं म्हणणं असतं की आई, हे सगळं मी नाही केलेलं, हे सगळं हिनेच करायला सांगितलं होतं, पण मी तिला नकार दिलेला होता. मला तुझ्याबद्दल राग आहे, मला तुझं वागणं पटत नाही आणि हे सगळं मान्य असलं तरीही मला मात्र या गोष्टी करायच्या नव्हत्या. एवढ्या चीप लेवलला जाऊन मला काहीही करायचं नव्हतं असं अभिने सर्वांच्या समोर मान्य केलेलं असतं. त्याचबरोबर अरुंधतीबद्दल त्याच्या मनात राग आहे ही गोष्टही त्याने बोलून दाखवलेली असते. परंतु अरुंधती मात्र आता शांतच उभी राहते आणि संजनाला म्हणते, मला एक कळत नाहीये नक्की तुझ्या डोक्यात माझ्याबद्दल इतका राग का आहे, कशासाठी तू माझ्याशी असं वागत आहे. तेव्हा संजना म्हणते की प्रत्येक वेळेस तू जिंकत असतेस आणि त्याच वेळेस नितीन म्हणतो की आता तुला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तू त्या फूड क्रिटिकमध्ये जाऊन सांगायचं आहे तुझ्या मैत्रिणीला तिनं जे काही छापून आणलेलं आहे ना ते सगळं खोटं आहे आणि ही सगळी बदनामी तू थांबवायची आहे. त्यावरती संजनाचं असं म्हणणं असतं की मी असं काहीही करणार नाही, काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही असं तिने स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो, ही संजना अजून कोणत्या लेवलला जाणार आहे. त्याचवेळी अनिरुद्ध तिथे येतो आणि म्हणतो की संजना, मी तुला आधीही सांगितलं होतं की तू एवढ्या घाणेरड्या लेवलला जाऊन काही कारस्थान करू नकोस. त्यावेळेस संजना म्हणते बास झाला. अनिरुद्ध मात्र आता स्वतःची बाजू सेफ करण्यासाठी ते सगळ्यांच्या समोर संजनाला म्हणत असतो की हे सगळं तू काय केलेलं आहेस ना त्याबद्दल मला माहिती नव्हतं, पण मी तुला वारंवार विचारत होतो की संजना तुझं नक्की काय चाललंय, मला कळलं पाहिजे, पण त्यावेळेस तू मला काहीच सांगितलं नाहीस. नक्की तू अजून कोणत्या खालच्या थराला जाणार आहेस. त्यावेळेस संजना म्हणते बास झाला अनिरुद्ध, कारण तुला काहीच आवडत नाही यातलं असं नाही, तुलाही अरुंधतीला कमीपणा दाखवायचा आहे. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यासाठी माझी मुलं महत्त्वाची आहेत आणि तू माझ्या मुलांच्या बाबतीत जे काही केलेलं आहेस ते मी कधीच सहन करणार नाही. तुला मी सांगितलं होतं याच्यामध्ये तू अभिला अडकवू नकोस आणि आता तू तेच केलं, अभिचीही बदनामी करायला सुरुवात केलेली आहेस. म्हणून या बाबतीत मला विचार करावा लागत आहे, कारण तू चुकीचं वागलेले आहे आणि तुझ्यामुळं माझ्या मुलांनाही तेवढाच त्रास होत आहे असं अनिरुद्ध स्पष्टपणे बोलून दाखवत असतो. आणि संजनाला म्हणत असतो की एवढ्या खालच्या थराला जाऊन तू तुझी पातळी सोडून जर वागत असशील तर मला नक्कीच विचार करावा लागेल. अनिरुद्ध मात्र खूपच चिडलेला असतो. तेव्हा संजना म्हणते, तू तुझं घर, तुझी मुलं, अजूनही तुला अरुंधतीबद्दल पुळका आहे एवढं लक्षात ठेव. आणि काही झालं तरी आत्ता माझं काय स्थान आहे या घरात ते सांग आधी मला, माझं काय आहे या घरामध्ये, मी काय केलेलं आहे ते सांग ना, मी कोण आहे तुझी. तेव्हा मात्र अनिरुद्ध शांतच राहतो, कारण अनिरुद्धसाठी त्याचे आईबाबा आणि त्याची मुलं ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत हे वारंवार अनिरुद्धनं दाखवून दिलेलं असतं. आणि मग सगळेजण ते संजनाची वाट लावत असतात. संजना म्हणते काहीही झालं तरी मी त्या फूड क्रिटिकला सांगणार नाही, म्हणजे तिला सांगणार नाही की हे सगळं काय झालेलं आहे ते. त्याचबरोबर संजनाने मात्र आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ती या गोष्टी आता संपवणार नाही. तिला अरुंधतीबद्दलचा खूप राग आहे आणि तो राग तिने सर्वांच्या समोर व्यक्त केलेला आहे. तेव्हा इकडे आप्पा म्हणतात की फायनली सर्वांच्या समोर आलेला आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सगळ्यांना कळलेलं आहे की आपला काही दोष नाही, अरुंधती ही चुकीची नाही, हे आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. हे जेव्हा आप्पा बोलत असतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की बरोबर आहे, कारण काहीही झालं तरी देव आपल्या पाठीशी आहे. श्रीकृष्णानेही अनेक अडचणींवर मात केली आणि त्यानंतरच तो इथपर्यंत आलेला आहे. हे सगळं आप्पा बोलत असतात. त्याचबरोबर सगळ्यांना असं वाटत असतं की संजनाने जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, परंतु संजनाला त्याची जराशीही तिला जरासाही पश्चाताप झालेला नसतो. त्यावेळेस अशोकला अरुंधती म्हणते की तू जा आता. तेव्हा अशोक म्हणतो, मॅडम तुम्ही मला पोलिसात देणार नाही ना. तेव्हा अरुंधती म्हणते नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव अशोक, तू आता तुझ्या नवीन बिझनेसला सुरुवात करत आहे तर नवीन बिझनेस तुझा व्यवस्थित चालू होऊ दे असं ती सांगत असते. त्याचबरोबर अनिरुद्धनेही आता अरुंधतीची माफी मागितलेली आहे आणि अरुंधती म्हणते की श्रीकृष्ण जन्म केला का साजरा. त्यावेळेस आप्पा म्हणतात की नाही ग, तू आल्याशिवाय कसं होईल, तुझ्या गाण्याशिवाय श्रीकृष्ण जन्म कसा केला जाईल असं आप्पा सांगतात. आणि मग आज पूजेचा मान यश आणि आरोहीला दिला जातो. दोघंही पूजा करण्यासाठी बसलेले असतात. अरुंधतीचं गाणं सुरू होतं. अरुंधतीच्या गाण्याशिवाय श्रीकृष्ण जन्मदेश देशमुखांच्या घरचा साजरा होणार नाही असं आप्पांचं म्हणणं असतं.
आणि अरुंधतीचं गाणं सुरू होतं. अरुंधती गाणं म्हणत असते आणि त्याचबरोबर सगळेजण खूप खुश असतात. आरोही आणि यश दोघंही पूजा करत असतात. तो मान यावेळेस त्यांना दिलेला असतो. आरोहीच्या पोटातही बाळ वाढत आहे, त्यामुळं ही पूजा केली तर त्या बाळावरती चांगले संस्कार होतील असं कांचनचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आप्पांनी नितीनला सांगितलेलं असतं की आता प्रसाद खाऊनच जा, आणि म्हणून नितीन पण पूजेसाठी थांबलेला असतो. नितीनमुळेच अरुंधतीला इतकी मोठी मदत झालेली असते आणि हे सगळं पॉसिबल झालेलं असतं. पूजा झाल्यानंतर रात्री आरोही इकडे अनघा अभिकडे आलेली असते आणि म्हणते की अभि माफ कर मला ना खरंच मी तुझ्यावरती डाऊट घेतला, कारण तिथे मला CCTV मध्ये तू दिसलेला होता. तेव्हा अभि म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव अनघा, काही झालं तरी आईबद्दलचा माझ्या मनातला राग कधीच कमी होणार नाही, म्हणून मी आईशी चांगलं वागेल असं नाही, पण काल जे केलेलं होतं ते मी केलेलंच नव्हतं असं स्पष्टपणे इकडे अभि सांगत आहे. कारण आईने दुसरं लग्न केलं तेव्हा तिने आमचा विचार केला नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.